सरपंच पदाची थेट निवडणूक कशी असते, या निवडणुकीचे तोटे आणि फायदे कुणाला होऊ शकतात आणि ही निवडणूक कोणत्या पद्धतीने राबवली जाते या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मी डॉक्टर दिलीप शिंदे, क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या काळामध्ये युती सरकारनं ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेत असताना सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून झाली पाहिजे असा निर्णय घेतला आणि निवडणूक आयोगानं त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. पण दरम्यानच्या काळात युती सरकार कोसळलं, आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आलं. 2.5 वर्षाच्या या काळामध्ये आघाडी सरकारनं युती सरकारचा निर्णय फिरवला आणि पुन्हा एकदा ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका त्या कार्यकाळामध्ये होत्या तिथून थेट सरपंच पदाऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड व्हावी असा निर्णय जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं सुरू केली. पण आघाडी सरकारची सत्ता गेली आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये जो निर्णय थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा जाहीर केला होता तीच पद्धत पुन्हा एकदा राज्यामध्ये लागू करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली. आता राज्यामध्ये युतीचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर बहुतांश ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत हे आपण सर्वजण जाणता. सध्या राज्यामधल्या सुमारे 15,000 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होण्याच्या बाकी आहेत आणि आता या ठिकाणाहून ज्या निवडणुका होतील येणाऱ्या काळामध्ये तर त्या ठिकाणी आता सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. युतीच्या काळामध्ये ज्यांच्या निवडणुका झाल्या त्यांना थेट सरपंच पदाची निवडणूक कशी असते याची जाणीव आहे. पण मधल्या काळात आघाडी सरकार आलं आणि तिथे मात्र सदस्यांमधून निवडी झाल्या. आता त्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून साधारणतः 15,000च्या जवळपास ग्रामपंचायतीमध्ये आता थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. म्हणून ही थेट सरपंच पदाची निवडणूक कुणाला तारक आणि कुणाला मारक असेल हे आपण आज पाहणार आहोत आणि ही पद्धत कशा पद्धतीची असते, ही निवडणूक प्रक्रिया कशी असते हे देखील आपण आज समजून घेणार आहोत. आपण हा पूर्ण व्हिडिओ पहा. ज्यांना थेट सरपंच पदाची निवडणूक लढवायची आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्या ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांना देखील अधिक माहिती या व्हिडिओमधून मिळू शकते आणि ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या लक्षात येऊ शकते. पूर्वी सरपंच पदाची निवडणूक कशी व्हायची तर साधारणतः लोकसंख्येच्या किंवा मतदारांच्या प्रमाणावरून त्या गावामधल्या सदस्यांची संख्या ठरवली जाते. 7 पासून ते 17 पर्यंतची ही संख्या असते आणि मग जी याला ऑड संख्या म्हणतो त्या पद्धतीतून जे सदस्य निवडून येतात, ज्या गटाचे ज्या पॅनलचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतात त्यांच्या पॅनलचा सरपंच होण्याची पद्धत यापूर्वी आपण अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे. 2 पॅनल असतील, 3 पॅनल असतील तर एका पॅनलचं ज्या बहुमत असेल त्यांना ही प्रक्रिया सोपी होती. पण ज्या ठिकाणी कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळालं नाही त्या ठिकाणी कुठे त्रिशंकू, कुठं 4 कोणी निवडणूक, त्रिकोणी निवडणूक अशी आपण बघितलेली आहे. मग काही गट एकत्र येणे, तडजोड करणे, मग 2.5 वर्ष असतील, 1.25 वर्ष असतील, 2 वर्ष असतील अशा पद्धतीची त्याच्यामध्ये भागीदारी करून किंवा वाटप करून घेऊन मग सरपंच पद ठरवलं जायचं. पण ही प्रक्रिया फार किचकट होती. जी जुनी लोकं राजकारणामध्ये मुरलेली होती त्यांच्यासाठी ही प्रक्रिया जरी सोपी होती, जे नवतरुण मात्र ह्या प्रक्रियेमध्ये किंवा सुशिक्षित तरुण या प्रक्रियेमध्ये येऊ पाहत होते त्यांच्यासाठी सदस्य पदातून सरपंच पदाची निवडणूक ही क्लिष्ट आणि त्यांच्यासाठी त्रासदायक होती. कारण जी जुनी लोकं गावामधली असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या क्लृप्त्या असतात. त्या पद्धतीचा अवलंब ते करतात. त्या ठिकाणी मग जात आली, भावकी आली, सोयरेदारी आले, धर्म आला, सगळ्याच गोष्टी आल्या. त्या पद्धतीची अंमलबजावणी किंवा अवलंब करून ही निवडणूक लढवली जायची आणि मग मारामाऱ्या आल्या, भांडणं आली, गटतट आले, याच्यातून दुश्मनी आली, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी पूर्वी घडायच्या. पण युती सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय उत्तम आणि नवतरुणांना, सुशिक्षित तरुणांना आणि ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, जे विकास करू पाहतात किंवा विकास करतात अशा लोकप्रिय जनसंपर्क असलेल्या व्यक्तींसाठी ही निवडणूक अगदी
सोपी म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी पूरक ठरणारी आहे. आता ज्या 15,000 ग्रामपंचायती निवडणुकीपासून वंचित आहेत, त्या ठिकाणी येणाऱ्या काही काळामध्येच निवडणुका लागतील, तेव्हा त्या गावामध्ये ज्यांना आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या इच्छुक व्यक्तींनी, तरुणांनी कामाला लागलं पाहिजे. आणि ही निवडणूक अगदी सोपी आहे हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांचा आपल्या गावामध्ये जनसंपर्क चांगला आहे, जी व्यक्ती इतरांच्या सुखदुःखात धावून जाते, वेळोवेळी कामाला पडते, ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, जे आपल्या गावासाठी वेळ देऊ शकतात, काही नवनवीन संकल्पना राबवू इच्छितात, अशा लोकांसाठी ही निवडणूक अगदी सोपी आहे. दुसरी बाजू आणखी एक पूरक अशी आहे किंवा पोषक अशी आहे की आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये गावातल्या तेच चेहरे पाहून गावातील लोक आता कंटाळलेले आहेत. म्हणजे जुन्यांनी काहीही केलं नाही म्हणून कोणीतरी येईल, नवीन काहीतरी करेल, अशा अपेक्षेमध्ये त्या गावचा मतदार आहे, प्रतीक्षित आहे. म्हणून जे नवीन तरुण आहेत, जे इच्छुक आहेत, यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे की आता आपल्याला नवीन चेहरा म्हणून मतदार आपल्याकडे पाहू इच्छितात. त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्या आकांक्षा आहेत. त्या आकांक्षाची, त्या अपेक्षांची परिपूर्ती होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणून आपण काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. नाटकीपणा नको, वरवरचा भाव नको. आतून तुमच्या काहीतरी आलं पाहिजे की गावासाठी मला काहीतरी करायचं आहे, आणि म्हणून तुमचं जे व्हिजन आहे, दृष्टिकोन आहे, तो लोकांसमोर मांडा, जेणेकरून तुमच्यावर लोकांचा विश्वास वाढेल. आणि ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीची असेल की पूर्वी आपण जसं बघितलं की निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच व्हायचा आणि त्यामुळं सरपंच पदाचं आरक्षण ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर व्हायचं. पण आता तसं नाही. थेट सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळं यापूर्वीच त्या गावांमध्ये आरक्षण जाहीर झालेलं आहे. आणि म्हणून आपल्यापुढे चित्र स्पष्ट आहे की ज्या गावामध्ये आरक्षण सुटलेलं आहे त्या आरक्षणानुसार त्या व्यक्तींना आता आपल्याला प्रचार करता येईल किंवा जनसंपर्क वाढवता येऊ शकतो. म्हणून चित्र स्पष्ट झाल्यामुळं कोण सरपंच पदाचा उमेदवार हे देखील मतदारांना आता सुस्पष्ट होणार आहे. म्हणून ही प्रक्रिया कशी असेल तर मतदान केंद्रावर वार्ड सदस्यांच्या निवडणुकीसाठी एक मशीन असेल, ज्यावर पॅनलमधले 3 उमेदवार किंवा वार्डाच्या संख्येनुसार 2 उमेदवार, 3 उमेदवार असतील, किंवा एखाद्या ठिकाणी 4 देखील असू शकतात. ती एक वेगळी मशीन. आणि सरपंच पदाची एक मशीन असेल जी फिकट निळ्या रंगाचा कलर असेल त्याचा. हा 2017च्या निवडणूक आयोगाच्या आदेशामध्येच स्पष्ट केलेलं आहे की सरपंच पदाच्या निवडणुकीचा रंग कसा असेल तर तो फिकट निळा असेल. आणि ही मशीन स्वतंत्र असेल. गावामधल्या कोणत्याही मतदाराला, जो पात्र मतदार यादीमध्ये आहे, त्या मतदाराला सरपंच पदासाठीची जी मशीन स्वतंत्र आहे त्यावर जे आपल्या गावातले इच्छुक सरपंच पदाचे उमेदवार असतील आरक्षणानुसार, त्या उमेदवारांची नावं आणि चिन्ह असतील. गावामधला कोणताही सामान्यातला सामान्य मतदार आता आपल्याला जो सरपंच पाहिजे त्याच्यासाठीचं थेट बटन त्या मशीनवर दाबणार आहे. म्हणजे मतदार म्हणून मी जेव्हा मतदान करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आतापर्यंत सरपंच म्हणून कोण हे स्पष्ट नव्हतं. पॅनल प्रमुख असायचे, पण सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झाल्याशिवाय सरपंच कोण हे त्या मतदाराला कळत नव्हतं. आज मात्र सुशिक्षित, सर्वसामान्य, गोरगरिबातल्या सर्व स्तरातल्या मतदाराला हे माहीत आहे की माझ्या गावचा सरपंच कोण होणार आहे आणि मला मतदान कोणाला द्यायचं आहे, माझ्या दृष्टिकोनातून चांगला उमेदवार कोण राहू शकतो, येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावचा विकास कोण करू शकतो, हे ठरवून त्या उमेदवाराला थेट मतदान करण्याचा अधिकार, मतदान करण्याची सुविधा आता मतदारांना मिळालेली असल्यामुळं जे चांगलं काम करतात, लोकांमध्ये मिसळतात, ज्यांची चांगली प्रतिमा लोकांमध्ये आहे, ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, अशा उमेदवाराला ही निवडणूक प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी पसरवलेल्या आहेत. कोणत्या? की मतदारांना पैसे द्यावे लागतात, मतदारांना वेगळी आमिषं दाखवावी लागतात, द्यावी लागतात. पण मित्रहो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदाराला पर्याय नसल्यामुळं नाईलाजानं काही गोष्टी घडल्या असतील. सर्वच मतदार त्या कॅटेगरीमधले नाहीत. पण तेच चेहरे, तेच माणसं बघून
कुणाला तरी मतदान करायचं, मग आलेलं का सोडायचं, ह्या भावनेपोटी आतापर्यंत जे घडलं ते घडलं. पण थेट जनतेमधून सरपंच निवडत असताना आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसे वाटणे, आमिष दाखवणे, आमिष देणे ह्या गोष्टी आता करण्याची गरज नाही. कारण मतदार हा जागरूक झालेला आहे, मतदार सुज्ञ आहे. समाज माध्यमांनी आपला सरपंच कसा असावा, कसा निवडावा याची पूर्ण माहिती मतदारांपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणून आपण घाबरून न जाता अफवांवर, म्हणजे ह्या अफवाच आहेत की पैसे लागतात, आमिष लागतात, काही द्यावं लागतं वगैरे, याच्यामुळं घाबरून जाऊ नका. याच गोष्टीमुळं चांगली माणसं निवडणूक प्रक्रियेमध्ये येत नाहीत. पण तुम्ही आता आलं पाहिजे, लढलं पाहिजे आणि लोकांसमोर जाऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. तरच आपल्या गावामध्ये नवीन क्रांती घडू शकते, नवीन परिवर्तन घडू शकतं. ही झाली एक निवडणूक प्रक्रियेची बाजू. चिन्ह वाटपामध्ये देखील तसाच आदेश आहे की अगोदर चिन्ह वाटप होत असताना सरपंच पदाची चिन्ह वाटप होतील क्रमानुसार आणि उरलेली चिन्ह म्हणजे ही चिन्ह गोठवली जातील, जेणेकरून ही चिन्ह सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी किंवा उमेदवारांना मिळणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. आणि त्यानंतर सदस्यांची चिन्ह वाटप केले जातात आणि मग निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू होते. आता मी जसं फायदे सांगितले ह्या गोष्टीचे की थेट सरपंच पदाची निवडणूक आपल्यासाठी किती फायद्याची आहे, तर ती तोट्याची देखील होऊ शकते. ती तोट्याची त्यांना आहे जे काहीच काम करत नाहीत. यापूर्वी त्यांनी गावगाडा चालवला पण विकास कामं केली नाहीत, लोकांमध्ये संपर्क नाही, लोकांचं त्यांनी ऐकलं नाही, हुकुमशाही केली. अशा लोकांसाठी मात्र ही निवडणूक प्रक्रिया निश्चितपणे अवघड आहे. आणि गावामधल्या सुज्ञ मतदारांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आता मतदान करताना जात, धर्म किंवा सोयरेधारे, भावकी हे न बघता आपल्यासमोर विकास घेऊन येणारा, पारदर्शक, स्पष्ट चेहरा, ज्याच्याकडे काहीतरी व्हिजन आहे, अशा उमेदवाराला आपण मतदान करा. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावचा निश्चितपणे विकास होईल. आणि अशा उमेदवाराला मतदान करा की उद्या चालून आपण त्याला हक्काने भांडू शकतो, हक्काने बोलू शकतो. आपण काय म्हणतो हे त्याला समजेल आणि तो काय म्हणतो हे आपल्याला समजेल. अशा पद्धतीचा उमेदवार निवडा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि आपल्या गावामध्ये सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. सामान्यातल्या सामान्य मतदाराला आता आपला सरपंच निवडण्याचा थेट अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सरपंच जो आपल्याला पाहिजे त्या सरपंचाचं बटन दाबा आणि बहुमतानं त्या सरपंचाला निवडून आणा. लक्षात ठेवा, या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठीचं एक वेगळं मशीन असेल आणि सदस्य पदासाठीचं एक वेगळं मशीन असेल. आता आपल्या वार्डातल्या मतदान केंद्रावर 2 मशीन असतील, ज्याला आपल्याला एक सरपंच पदाचं बटन दाबायचं आहे आणि सदस्य किती असतील तेवढी बटणं त्याच्यावरची दाबायची आहेत आणि या सर्वांना निवडून आणायचं आहे. जेणेकरून आपल्या गावचा विकास साधण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी चांगला उमेदवार निवडा. भविष्यकाळ आपला उज्ज्वल असेल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात आणि ग्रामपंचायतीच्या संलग्न इतर विषयासंदर्भात आपण नेहमी बोलणार आहोत. आजचा भाग आपल्याला कसा वाटला, ही निवडणूक प्रक्रिया समजली का, किंवा काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.